मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो, जायकवाडीसह सर्व धरणे ओव्हरफ्लो, पैठणच्या नाथसागरमधून 2.5 लाख क्युसेकने विसर्ग. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प 45,000 कोटी तुटीचा. अतिवृष्टीमुळे सरकारवर तुटीचा अतिरिक्त बोजा, केंद्र सरकारकडून मदत मिळवण्याचे सरकारचे प्रयत्न. नाशिकच्या गोदावरीमध्ये पुराची स्थिती. मंत्री गिरीश महाजन यांनी केली पूरस्थितीची पाहणी. विनाकारण नागरिकांनी बाहेर पडू नये असे केले आवाहन. कल्याण खाडीजवळील दर्ग्यात नागरिक अडकल्याची भीती. कल्याण खाडीच्या पातळीत वाढ, दर्ग्याला चारी बाजूंनी पाण्याने वेढले. बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी 13 जण अडकले. 13 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश. रात्रीपासून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या सभेत चेंगराचेंगरी. चेंगराचेंगरीत जवळपास 39 जणांचा मृत्यू. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. कमलताई गवईंचा आरएसएसला दे धक्का. आपण संविधानाशी प्रामाणिक. कमलाताई गवई यांचं वक्तव्य. संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलाताई गवई यांचा निर्धार. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील घटना. आळंद गावात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.